आतापर्यंतच्या एपिसोड्समधनं तुम्हाला अंदाज आला असेलच की जाहिराती नक्की कशा बनतात आणि किती लोक एका जाहिरातीवर काम करत असतात. जाहिरातीच्या आणि सर्वच दृश्य माध्यमातील एक महत्वाचा कलाकार आणि तंत्रज्ञ म्हणजेच सिनेमॅटोग्राफर, छायाचित्रकार, ज्याला आपण डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी असंही म्हणतो. कॅमेरा आणि लाईट्स या दोन्ही विभागांचा तो प्रमुख असतो. आपल्याला दिसणारी देखणी दृश्य, सुंदर रंगसंगती, प्रत्येक फ्रेम मधनं जाणवणारा मूड, लाईट्सचा केलेला चपखल वापर या सर्वांचं श्रेय जातं सिनेमॅटोग्राफरला. इतर माध्यमांसारखंच जाहिरातीचंही चित्रण तितकंच कठीण असतं बरं का, कारण अवघ्या काही सेकंदात स्क्रिप्ट आणि कलाकारा इतकंच ते दृश्य देखील बोलकं असावंच लागतं, नाहीतर ग्राहक कसे आकर्षित होतील, नाही का? तेव्हा सिनेमॅटोग्राफर नक्की कसं काम करतो, जाहिरात करताना कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊयात प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर भूषण वाणी यांच्याकडून. पॉन्ड्स, KFC, सर्फ एक्सेल, सॅव्हलॉन, PNG अशा अनेक नामांकित जाहिरातींसाठी भूषण यांनी काम केलंय. 2 वर्षांपूर्वी त्यांनी बोर्नव्हिटासाठी केलेली एक ब्रँड फिल्म मात्र विशेष आहे बरं का. ती जाहिरात होती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद झालेल्या भारतीय वडील आणि मुलीच्या विक्रमाची. या जाहिरातीचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच जाहिरातीत अंडर वॉटर्स आणि हिमालयीन पर्वतरांगा असे दोन्ही ऍडव्हेंचर्स शूट केले गेले. चला तर मग जाणून घेऊयात या इन्स्पिरेशनल जाहिरातीची गोष्ट सिनेमॅटोग्राफरच्या नजरेतून. एवरेस्ट पे पहुंचने की तो बहुत खुशी होती है, पर एक खुशी उससे भी बढ़कर होती है. माउंटेनियरिंग और पेरेंटिंग में ज्यादा फर्क नहीं होता. टू बी अ गुड माउंटेनियर, यू हैव टू बी फियरलेस. यू हैव टू टेक ऑन एवरी चैलेंज विद अ स्माइल. और एक अच्छा पेरेंट भी अपने बच्चों को यही सिखाता है. बचपन से ही दिया का खेल कूद और माउंटेनियरिंग में बहुत शौक था. लोग मुझे कहते थे, आप अपनी बेटी को क्या करा रहे हो? बट आई नेवर रियली बॉदर्ड अबाउट इट. पापा मुझे हर दिन 6 बजे उठाकर ट्रैकिंग के लिए ले जाते थे और मैं सोचती थी कि पापा मुझे ये क्यों करवा रहे हैं. Keep going, fantastic. He wanted me to push my limits and be better each day. दिया से जब मैंने एवरेस्ट चढ़ने की बात की थी, आई वॉजंट वेरी श्योर. दिया का कॉन्फिडेंस देख के आई गॉट कॉन्फिडेंस माई सेल्फ. This is what life at 21,000 feet looks like. The one thing I will never forget. We were close to the summit of Mount Everest. और मेरा ऑक्सीजन मास्क इट फ्रोज. ऐसी सिचुएशन में अच्छे लोग गिव अप कर जाते हैं, बट नॉट दिया. इतनी ऊंचाई पे भी दिया ने मेरा ऐसा ख्याल रखा जैसे बचपन में मैं उसका ख्याल रखता था. We're here. Get excited. Awesome. So happy. At that moment मुझे लगा कि मेरी बेटी एवरेस्ट से भी ऊंची है. ब्रँड फिल्म म्हणजे एकतर खरी घडलेली घटना आणि किंवा घडवून आणलेली घटना ती आपल्या ब्रँड सोबत एक्झिक्यूट करून लोकांपर्यंत पोहोचवणं, की हे या ब्रँडमुळे ही गोष्ट घडलेली आहे किंवा या ब्रँडने हे काम चांगलं केलं आहे किंवा या ब्रँडमुळे ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा झालेला आहे. मग ते कसंही असो, म्हणजे चॅरिटी असो किंवा एखाद्या काही गोष्टींना एन्डॉर्समेंट असो किंवा असं काही जे त्या ब्रँडने अचीव्ह करून दिलंय समाजासाठी किंवा जनतेसाठी.
सो ही फिल्म पण त्या पद्धतीची आहे की एक फादर अँड डॉटर जे जगामध्ये सर्वात पहिल्यांदा एक फादर अँड डॉटर एव्हरेस्ट समिट कम्प्लीट करणार आहे. त्यांचं नाव सुद्धा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यात आलं त्या समिट नंतर. सो त्यांच्या या ट्रिपला बॉर्नव्हिटाने सपोर्ट केला की हे पूर्ण करण्यासाठी जे काय फायनान्शियल सपोर्ट वगैरे लागतो त्या गोष्ट त्यांनी केल्या, कारण की ते एक वरच्या लेवलला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी ते स्वतःचं नाव मेन्शन करायला चालले. सो या पद्धतीने बॉर्नव्हिटाने त्यांना इन्स्पायर करण्यासाठी त्यांना एक सपोर्ट दिला. सो त्या संदर्भातली ही फिल्म होती. त्या अशा पद्धतीच्या फिल्मला ब्रँड फिल्म म्हणतो आपण. ह्या जाहिरातीची जी संकल्पना मी सर्वात पहिले ऐकली त्या संकल्पनेवर एकदम मी कन्फ्युज झालो की हे कसं करणार आहे, कारण की ती घटना ऑलरेडी घडून चुकलेली होती, ती घडलेली होती आणि ती आम्हाला परत एक्झिक्यूट करायची, ती इम्प्लिमेंट करायची आहे. तिथे माउंट एव्हरेस्ट कसं अचीव करता येईल असे अनेक प्रश्न मनात आले. पण त्याच्यानंतर मग आमच्या डिरेक्टर, मी, प्रोड्युसर, आमच्या तिघांमध्ये खूप डिस्कशन झाले. ऑगिलवी सारखी एजन्सी इन्व्हॉल्ड होती. आम्ही सगळं ऑन पेपर सगळं प्लॅन केलं की कसं एक्झिक्यूट होणार, काय करायचं, कसं करायचं, कुठल्या फ्रेम्स किती ठेवायच्यात, कसं वापरता येईल, काय करता येईल, ह्या सगळ्या गोष्टींची जी एक्साइटमेंट लेवल होती ती या संकल्पनेवरनच खूप मोठी आयडिया होती. सो ऑफकोर्स माझी रिॲक्शन खूप अशी ट्रिमेंडस होती की वाव, मी हे काहीतरी वेगळं करणार आहे नक्की या वेळेला. की प्रत्येक वेळेला एक सेट बांधलाय, त्या सेटमध्ये जाऊन फक्त शूट करायचंय, मग एक शेवटी असं काहीतरी प्रॉडक्ट येणार आणि ते सांगणार की बाबा हे प्रॉडक्ट वापरा. हे त्या माध्यमातलं ऍड स्किल किंवा ऍड क्रिएटिव्ह नाहीये. या ऍडच्या लुक अँड फील बद्दल सांगायचं झालं तर मी आणि डिरेक्टर किंवा ऍड एजन्सी आम्ही सगळे फर्म या गोष्टीवरती होते की ही एक रिअल स्टोरी आहे. त्यामुळे याचा लुक अँड फील जो काही असेल तो कम्प्लिटली रिअल दिसावा, तो कम्प्लिटली रॉ दिसावा, की लोकांना वाटलं पाहिजे की हे त्यांच्या समोर घडतंय, ह्या पद्धतीचा असावा. त्याला एक वेगळा टच असावा, एक वेगळी टिंट असावी किंवा एक ग्लॉसीनेस क्रिएट करावा असं आम्हाला काहीच होणार नाही. जसं आम्ही शूट करू, जसं आम्हाला डोळ्यांना दिसतंय तसं ते कॅमेऱ्यातनं दिसलं पाहिजे. आणि ही आजकालच्या डिजिटल वर्ल्डमध्ये ही सर्वात मोठी टास्क आहे की टू अचीव अ रिअल इमेज. सो त्यामुळे आम्ही सगळे त्या एका लेवलला कम्प्लिटली फर्म होतो त्या विषयावरती की बाबा हा कम्प्लिटली रॉ लुक ठेवायचा आहे. मुळात त्यांनी ऑलरेडी समिट कम्प्लीट केल्यानंतर त्यांचं जे ऍडव्हेंचर आहे हे आम्ही इथे मुंबईत बसून एक्सपिरियन्स करूच शकत नव्हतो ऍट एनी कॉस्ट. पण त्यांनी काही त्यांच्या गोप्रोने फुटेज घेतले होते, त्यांनी त्यांची स्टोरी आम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सवरती शेअर केली आणि म्हणजे मी, डिरेक्टर, एजन्सी वगैरे सगळं. आणि त्याच्यावरनं आम्ही आमची स्वतःची एक स्क्रिप्ट तयार केली की हे, कारण की त्यांचा प्रवास खूप होता, म्हणजे फ्रॉम ट्रेनिंग पिरियड टू एक्झिक्युशन, एव्हरेस्ट समिट कम्प्लीट करून परत यायला आहे त्याला 1.5-2 वर्षाची त्यांची पूर्ण प्रोसेस, ती आम्हाला जवळजवळ 3 ते 4 मिनिटात एक्झिक्यूट करायची होती. सो हा सगळा जो प्रकार आहे प्री प्रोडक्शन मध्ये कसा ब्रेकडाऊन करता येईल, त्याचा कसे शॉर्ट डिव्हिजन होतील, त्यांचे इंटरव्ह्यूज किती असतील किंवा त्यांचं एक्झिक्युशन किती असेल, त्यांचे रिअल एक्सपिरियन्स आम्ही कसे एक्झिक्यूट करू, अगदीच याच्यामध्ये बर्फाळ प्रदेशातलं शूटिंग असेल किंवा अंडर वॉटर काही ट्रेनिंग शूट्स आहे, अगदीच एका लेवलला त्यांचं ट्रॅकिंगचं जे काय त्यांची ट्रेनिंग जी चालली आहे ती कशी असेल, ते हे सगळे मनामध्ये भरपूर प्रश्न होते. पण जसजसे त्यांच्याकडनं उत्तरं येत गेली तसतसे आमचे स्वतःचेच प्रश्न सगळे सॉल्व्ह होत गेले. आता आम्हाला तिकडे जाऊन फक्त लोकेशन बायफर्गेट करायचं होतं आणि लोकेशन बायफर्गेट करून ते सगळं एक्झिक्यूट करायचं होतं. आम्ही इकडनं दिल्लीला पहिले त्यांच्याकडे गेलो, जे ऍक्च्युअल फादर अँड डॉटर आहेत, आणि त्यांच्याकडे गेल्यावरती आम्ही जे व्हिडिओ कॉलवरती ऐकलेलं ते लाईव्ह त्यांच्याकडनं सगळं ऐकून घेतलं, जे मी कॅमेरामध्ये रेकॉर्ड केलं आमच्या रेफरन्ससाठी, की त्याच्यातल्या आम्हाला काय काय गोष्टी अंडरलाईन करायच्या, काय काय एक्झिक्यूट करायचं, ते परत आम्ही रिफाईन केलं. ते सगळं झाल्यानंतर मग सर्वात पहिले काही पॅच जो आहे तो त्यांचा इंटरव्ह्यूचा पार्ट सर्वात पहिले आम्ही पूर्ण केला. सो याच्यासाठी आम्हाला बरेच दिवस लागणार होतं आणि ॲज पर द कन्स्टेंट बजेट आम्ही स्मॉल कॅमेराज वापरायचा विचार केला, कारण की आम्हाला मल्टी कॅमेरा लागणार होते. तो जो आम्ही मोठा कॅमेरा वापरणार होतो तो डिसिजन आम्ही दिल्लीला जाऊन चेंज केला. ते तिकडे झाल्यानंतर सगळे डिसिजन्स, माझं सायमल्टेनियसली टेक्निकली कॅमेरा टेस्टिंग वगैरे चालू होतं. सो एक त्यांना भेटल्यानंतर एका दिवसानंतर आम्ही त्यांचा सर्वात पहिले इंटरव्ह्यू पार्ट शूट केला, जो आम्ही ऑलरेडी ऐकलेला होता, पण तो त्या वेने, त्या झोनमध्ये किंवा एक कॉन्ट्रास्ट लाईटमध्ये आपल्याला ते शूट करायचं आहे. आणि ते कारण की ते एक सिरियस गोष्ट सांगतायत, त्या आयुष्यातली एक अचिव्हमेंट सांगतायत.
तर त्याचा पण लुक अँड फील बघाल तर त्यांच्या घरात बसून जसे काय ऑडियन्स आपण ऑडियन्स म्हणून त्यांच्या घरी जाऊन पाहुणे म्हणून बसलो आहोत आणि ते आपल्याला गोष्ट सांगतात की आम्ही एव्हरेस्ट समिट कम्प्लीट करून आलो आणि आम्ही असं केलं. ते बघताना असं वाटतं की बाबा आपण त्यांनाच बघतोय आणि त्यांच्याकडनं आपण ऐकून घेतोय. सो तो लुक अँड फील पण आम्ही तसाच ठेवलेला. तर ह्या सगळ्या शूटिंग दरम्यानमध्ये आम्हाला मोस्ट डिफिकल्ट टास्क होते. एक तर अंडर वॉटर जे त्यांचं ट्रेनिंग होतं की एव्हरेस्टमध्ये -40, 45 समटाईम 50, -55 डिग्रीला त्यांना ट्रॅकिंग करावं लागतं. त्यासाठी त्यांना बॉडी कंटिन्यू वर्कआउट काम करत राहण्यासाठी त्यांना अंडर वॉटर स्वतःला एका झोनमध्ये ठेवावं लागतं आणि ऑक्सिजन लेवल कमी असते फार. सो त्या ऑक्सिजन मास्क वगैरे घालून अंडर वॉटर किती वेळ आपल्याला स्टेबल राहता येईल, किती वेळ आपल्याला सफर करता येईल त्याच्यामध्ये, हे सगळे त्यांनी स्वतःचे ट्रेनिंग तसे केले. तर तो पार्ट आम्हाला त्यांच्या ट्रेनिंगचा एक्झिक्यूट करायचा होता. सो एक आम्ही नोएडामध्ये एक स्विमिंग पूल बघितला ज्याची डेप्थ होती ऑलमोस्ट 20 फीट आणि मला पोहता येत नाही, डिरेक्टरला पोहता येत होतं. सो काय करायचं, आता कॅमेरा ऑपरेट मी करतोय, तो मलाच येतोय, डिरेक्टरला येत नाहीये किंवा डिरेक्टर जाऊन शूट करायचा प्रॉपर असे शॉट्स मिळत नव्हते, मार्किंग्स मिळत नव्हते प्रॉपर. आणि अंडर वॉटर शूटिंग टेक्नॉलॉजी खूप वेगळी आहे, खूप डिफिकल्ट आहे ती. ते एक वेगळं प्रोफेशनच झालं टू बिंग एज अन अंडर वॉटर सिनेमॅटोग्राफर. पण त्यातल्याच आम्ही कसं करायचं, सो ह्या प्रयत्नावरती आमच्याकडे तेवढा बजेट नव्हता की बाबा टू हायर अ अंडर वॉटर सिनेमॅटोग्राफर. सो कॅमेरा घेऊन मी स्वतःहून पाण्यात उतरलो विथ ऑक्सिजन मास्क आणि खाली गेल्यानंतर मला डिरेक्टर आणि प्रोड्युसर स्वतःहून पाण्यामध्ये जम्प करून त्यांनी मला स्टेबल करायचा प्रयत्न केला. सो तिकडे प्रयत्न केल्यानंतर त्याचे जे वडील होते, ते वडील आणि आई, बाकीचे जे आमचे लाईन प्रोड्युसर होते त्यांना गाईड करत होते की त्या पॉइंटलाच तुम्ही जम्प करा, त्या पॉइंटला स्टेबल राहा. तिकडे जम्प केल्यानंतर तुम्ही एक 4 फीट पुढे मागे याच्या पलीकडे कुठेच तुम्ही फ्लोट नाही व्हायचंय, तुम्हाला तिथे स्टेबल राहायचं ऍटलिस्ट फॉर 30 सेकंड शॉट. आणि समहाव मला पोहता येत नसताना सुद्धा प्रोड्युसर आणि डिरेक्टरने मला स्टेबलाइज केलं. बाकी ते लोक वेल ट्रेन स्विमर होते, तर ते पण तिकडे स्टेबलाइज झाले. समहाव आम्हाला कसा बसा एक पूर्ण दिवसाच्या स्ट्रगल नंतर तो शॉट आम्हाला अचीव्ह झाला, जो तुम्ही फिल्ममध्ये बघू शकता. त्याच्यानंतर एक त्यांचा सिक्वेन्स असा होता की वडिलांचं ऑक्सिजन संपलेलं आणि ते ऑक्सिजन संपल्यानंतर त्या मुलीने जवळजवळ एक साधारण एक वरच्या कॅम्पवरनं 2 किलोमीटर मागच्या कॅम्पवरती ती त्या -40 डिग्रीमध्ये गेली आणि एक्स्ट्रा स्पेअर ऑक्सिजन सिलेंडर वडिलांसाठी घेऊन आली. तो ही त्यांच्या लाईफमधली त्या ट्रिपमधली खूप मोठी ट्रॅजेडी होती खरं तर. पण ते एक्झिक्यूट पण आम्हाला करायचं होतं समहाव. तर आमच्याकडे त्यांचे गोप्रोचे काही असे हॅची इफेक्टवाले किंवा चालताना जे अमॅच्युअर असे काही फुटेज होते. सो त्या फुटेजवरनं आम्ही थोडासा असा प्लॅन केला की ठीक आहे, आपण थोडा कॅम्पचा शॉट घेऊया, आपण काही तिचे वॉकची घेऊया. सो आम्ही ऍक्च्युअली स्नो पर्वतावरती गेलो मनालीला, तिथे तिचे वॉक्सचे वगैरे काही शॉट घेतले. ऑलमोस्ट 14-15 डिग्रीला आम्ही सगळे होतो आणि तिथे तो टेंट वगैरे बांधून स्ट्रॉंग फॅन वगैरे वगैरे असे बरेचसे टेक्निकल इफेक्ट्स वगैरे वापरून तो इफेक्ट आम्ही कसा बसा अचीव्ह केला. सो तो अनुभव एक अमेझिंग एक्सपिरियन्सच वेगळा होता. आणि त्याच्यानंतर त्यांचा अजून एक ट्रेनिंग पॅच होता फिल्ममध्ये की ज्याच्यामध्ये ते मुलीला ट्रेन करतात. बरं, ते वडील ते एक्स मिलिटरी गाय होते, त्यामुळे त्यांना फारसा त्रास होत नव्हता, बट वयानुसार त्यांना थोडा होत. पण मुलीला ट्रेन करणं ही खूप मोठी टास्क होती त्यांच्याकडे. आणि मग तिला ते रॉक क्लाइम्बिंगच्या एक जवळजवळ 200 फीटवाल्या वॉलवरती, जी ट्रेनिंग वॉल असते त्या वॉलवरती बसून त्यांना ते सगळं रॉक क्लाइम्बिंग कसं करायचं वगैरे हे सगळं तिला ट्रेनिंग दिलं. बरं, हे आपलं असा या शेपचं, आता याच्यावरती कसं सरळ असेल तर एखाद वेळेस चढू शकतो माणूस, त्याला जे हुक्स असतात त्याच्यावरून, बट ते असं कव असल्यावरती कसं चढणार. सो त्याच्यासाठी ती करत होती, बट आम्हाला वरतून शॉट पाहिजे होता. सो त्याच्यासाठी मी स्वतःहून हार्नेस वगैरे बांधून मी स्वतःहून वरतून उडी मारली. अक्षरशः त्या रोपवरनं मी खाली उतरलो, उडी मारली, जम्प केली, खाली येत 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 तिला कसं कॅप्चर करता येईल, म्हणजे जशी ती वरती येते तसं मी खाली जातोय, असे काही इफेक्ट आहेत. सो 100 नाही बट 90% त्या पद्धतीचे शॉटचा रिझल्ट मला घेता आला. ओके, मी त्या गोष्टीसाठी मी असा फारसा ट्रेन पर्सन आहे किंवा ट्रेन डीपी आहे असं नाहीये,
बट त्यातल्या त्यात एक तो रिझल्ट अचीव्ह करणं हे आमचं टार्गेट होतं, जे अचीव्ह झालं. शेवटी म्हणतो आपण प्रयत्नाती परमेश्वर, तसं ते काही एफर्ट्स घेऊन आम्ही खरंच ते शूट केलं. बोर्नव्हिटा सारखा ब्रँड आपल्याकडे येणं कामासाठी ही तर एक पद्धतीची खूप प्राऊड मुवमेंट असते. कारण की बोर्नव्हिटाच्या ज्या काही कोर डिजिटल ऍड्स ज्या अगोदर झालेल्या आहेत किंवा टीव्ही कमर्शियल झाल्या आहेत, त्या अतोनात आणि खूप सुंदर लेवलला खूप इन्स्पिरेशनल नेहमी मार्केटमध्ये ठरत आल्या. बट ज्या फिल्म बद्दल मी बोलतोय ती फिल्म इटसेल्फ एक इन्स्पिरेशन आहे, त्याची स्टोरी इन्स्पिरेशनल आहे. सो ते एक वेगळ्या पद्धतीने एक्झिक्यूट होणार. तर ऑफकोर्स की माझं जे काम असेल, भले ही डिजिटल कमर्शियल असली तरी ते टीव्हीसी कॅलिबरचं कसं करता येईल किंवा त्या लेवलला कसं नेऊन आपला आउटपुट ठेवता येईल, मुळात ते शूट करण्याच्या ऍडव्हेंचरच्या अफेक्शनमध्ये मी हा प्रोजेक्ट कम्प्लिटली डन केला. आणि त्याचं फायनल आउटपुट तुम्ही बघू शकतात कसं आहे, जे कम्प्लिटली ऑफबीट शूट आहे. आणि असं नाही की आम्ही फार मोठे कॅमेरा वापरणार आणि मोठा क्रू असेल आणि जे नेहमी असतं आमच्याकडे, तसं नाहीये. बट त्यातल्या त्यात जे केलं त्यामध्ये खूप ब्युटिफुल झालंय त्या बाबतीमध्ये. आजकाल जे सिनेमॅटोग्राफर आहे किंवा अदर टेक्निशियन आहेत की आम्हाला पण ऍड करायची आहे, सो इट्स नॉट इझी ऍक्च्युली की मी घेतली एक ऍड घेतली आणि मी केली. जेव्हा आपण टेलिव्हिजन करतो किंवा एखादी फिल्म करतो किंवा वेब सिरीज करतो किंवा अजून कुठल्या तरी पद्धतीचं फिल्मिंग करतो, तर त्याला ना वेळेचं बंधन फार हे असं ठरवून नसतं की एखादा सीन 2 मिनिटाचा असतो, एखादा एपिसोडच 22 मिनिटाचा असतो किंवा एखाद्या वेब सिरीजचा एपिसोड 45 मिनिटचा असतो किंवा एखादा त्या पद्धतीचं. इथे फक्त 30 सेकंद आयुष्य असतं आणि किंवा 1 मिनिट जास्तीत जास्त आयुष्य असतं. तर प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक फ्रेमची व्हॅल्यू या गोष्टीमध्ये असते. सो त्यामुळे ते तेवढं कम्प्रेस आणि तेवढं कॉम्पॅक्ट, म्हणजे आम्हाला आपण कॅमेरा इथून ते इथपर्यंत जाणं ते त्या सेकंदमध्ये घडलं पाहिजे. समोरच्या ऍक्टरला रिस्ट्रिक्शन असतात की तेवढ्या सेकंदमध्ये तो डायलॉग बोलला गेला पाहिजे, तेवढ्या सेकंदमध्ये ते सगळं घडलं पाहिजे. तेवढ्या सगळ्या सेकंदमध्ये सगळं घडवून आणणं, फायनली त्याचं प्रॉडक्ट येणं, त्या एंड फ्रेमला येणं, हे सगळं खूप डिफिकल्ट आहे आणि हे सगळं मजेशीर आहे. हे म्हणजे असं इम्पॉसिबल असं नाही म्हणता येणार, पण हे खूप मजेशीर आहे. ऍडव्हर्टायझिंग फील्ड मधलं सिनेमॅटोग्राफी हे टोटली डिफरंट आहे. मग त्याच्यामध्ये कलर्सचं रिस्ट्रिक्शन असतं. फॉर एक्झाम्पल आता डेअरी मिल्कची जर ऍड असेल तर डेअरी मिल्क मधले जे ब्ल्यू आहेत कलर तेच आले पाहिजे. त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या चॉकलेटचा कलर येऊन चालणार नाही पूर्ण ओव्हरऑल फ्रेम मध्ये. सो ते सगळे रिस्ट्रिक्शन असतात. त्या गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेऊन आपल्याला एक्झिक्यूट करावं लागतं. एजन्सीवाले असतात तिकडे, बट एंड ऑफ द डे ते दॅट्स अवर रिस्पॉन्सिबिलिटी ॲज वेल. सो हे सगळं असं घडतं आणि हे सगळं मजेशीर आहे. तुम्हाला सगळ्यांना पण करायला खूप आवडेल. अमेझिंग. शूटिंग बद्दल आपल्या सर्वांनाच कुतूहल असतं, पण भूषणमुळे आपल्याला अनेक बारकावे समजले. किती विचार आणि किती कष्ट असतात नाही एका छोट्याशा जाहिराती मागे. सिनेमॅटोग्राफी हा एक असा विभाग आहे ज्यात कलेसोबतच तांत्रिक ज्ञान सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, हे आज समजलं. भूषणला त्याच्या पुढच्या वाटचालींसाठी सुकृत क्रिएशन्स कडनं खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. या आधीचे एपिसोड जर पाहिले नसतील तर तेही आवर्जून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात एका नवीन ब्रँड आणि त्याच्या जाहिरातीसह. तोपर्यंत आपलं नेहमीच सुकृत क्रिएशन्सच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. टाटा.